धुळे शहरातील गुरुद्वारामध्ये गुरुद्वाराचे प्रमुख आबा धीरज सिंग यांच्यावरती आज सकाळच्या सुमारास उमेश नामक सेवकऱ्यानं तलवारीनं प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे आणि या घटनेमुळे शीख धर्मीय बांधवांमध्ये खळबळ उडली आहे। बाबा धीरज सिंग हे वर्तमानपत्र वाचत असताना या ठिकाणी सेवेकरी म्हणून आलेल्या नाशिकमधल्या उमेश नामक व्यक्तीनं बाबा धीरज सिंग यांच्यावरती प्राणघातक हल्ला केलाय आणि या घटनेमध्ये आणखीन एक जणही गंभीर जखमी झालाय। धुळ्यातील शीख धर्मियांचे धर्मगुरू असलेले बाबा धीरज सिंग यांच्यावरती खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि हल्ला करणाऱ्या उमेश नामक ह्या व्यक्तीला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले। पण ह्या घटनेदरम्यान हल्ला करणाऱ्या उमेश हा सुद्धा ह्यामध्ये जखमी झालाय, त्याच्यावरती सुद्धा खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बाबा धीराजी सिंग यांच्यावरती हल्ला कोणत्या कारणानं झालाय हे अजून समजलेलं नाहीये। या सर्व गोष्टींचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे। या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आज सकाळी 9:30 ते 9:45 वाजता धुळे गुरुद्वारा येथील संत बाबा धीरज सिंगजी साहेब यांच्यावर त्यांच्याच गुरुद्वारामधील काम करणारा एक इसम याने हल्ला केलेला आहे। बाबाजींना ॲडमिट करण्यात आलेला आहे, त्यांची ट्रीटमेंट चालू आहे। त्याचप्रमाणे हा जो आरोपी आहे याला देखील ॲडमिट करण्यात आलेला आहे, तपास चालू आहे।